ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान शिकवला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज या ठिकाणी साने संगीत जनजागृती लोककला वार्षिक स्नेह संमेलन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर व्यासपीठ, त्याचबरोबर या ठिकाणी साने संगीत क्लासेसचे अनेक कार्यक्रम, त्यामध्ये जनजागृती असेल, गायन असेल, वादन असेल, दूरदर्शन रेडिओ कला मंचवरतीचे चांगले कार्यक्रम या ठिकाणी करीत असतात। त्यांचे विद्यार्थी अनेक वरिष्ठ स्तरावर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम करून त्यांना त्या ठिकाणी मानपत्र मिळत असते आणि दरवेळेस त्या ठिकाणी पाहत असतो। साने संघाचे काम हे अतिशय उत्कृष्ट असून त्यांना भावी वाटचालीसाठी मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ। त्यांचं कार्य हे खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचं जनजागृतीचं काम असून ते या ठिकाणी त्यांची निश्चितच त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे असं मला या ठिकाणी वाटतं। या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। आम्हा सर्व पत्रकार बंधू असतील या सर्वांचा सन्मान केला, त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा देखील सन्मान केला। मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपला हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। मी सर्व पालकांना विनंती करतो आपण एका जागेवरती बसून घ्या। आता अगदी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्याकडे बघून आपल्यालाही वाटतं की माझाही मुलगा आर्मीत जावा, पोलीस व्हावा, इन्स्पेक्टर व्हावा आणि तिथं काय असतं हे आपण पाहावं। आज समोर पाहिलेले जे आमचे सुभेदार आहेत त्यांच्या छातीवरचे मेडल जेव्हा पाहतो तेव्हा आम्हालाही वाटतं की आम्हालाही ते कधी भेटावं, परंतु ते खूप कष्टाने मिळतं, ते सोपं नाही। तर असे आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आमचे एकदम ज्येष्ठ आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी चालेल असे बाळासाहेबजी पाटोळे, सुभेदार मेजर, ज्यांनी या देशासाठी सेवा केली, असे सुभेदार मेजर मान्य बाळासाहेबजी पाटोळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले। त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी वेळ दिला। अशा या अध्यक्षांना, मेजरना मी विनंती करतो